विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून बचाव कार्य सुरू. ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा. समुद्र किनाऱ्यांवर 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता. तर रेड अलर्टमुळे आज यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा. मेळघाटमधील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानामध्ये, घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं. पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखीन एक व्हिडिओ संदेश. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा. पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट. पेपरफुटी विरोधातील विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानं भेटीला महत्त्व. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाला कायद्याचं स्वरूप मिळणार. खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींच्या विरोधात हक्कभंग. संसदेमध्ये इडियट, अंधभक्त सारखी असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका. पेपरफुटी प्रकरणामध्ये अडकलेले महाराष्ट्रामधील 8 जण भाजपचे सदस्य. राज्यसभेत संजय राऊतांचा आरोप. तर मी लापता गृहमंत्री नावाचे फिल्म बनवणार, राऊतांचा टोला. जंतर मंतरवर शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती. बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक. कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद. पक्षचिन्हावर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा दिलासा. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण. सांगलीमधील ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपद रद्दच्या आदेशाला स्थगिती. पुढील सुनावणीपर्यंत आनंदराव मलगुंडेंचं नगराध्यक्षपद कायम. कारवाईबाबत जयंत पाटलांकडून काही दिवसांआधी फडणवीस शिंदेंची भेट. सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा मोठी घटना घडते, त्यामुळे आहे तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा. नताशा आव्हाडांच्या ट्विटनं उलटसुलट चर्चा. पवारांच्या एनसीपीची सत्तेमध्ये जाण्याची चर्चा असतानाचं ट्विट. एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपाहारगृहांची तपासणी. एका उपाहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं तपासणीमध्ये समोर. कॅन्टीन चालकाला एफडीएनं नोटीस बजावली. कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडने 300 गर्भपात केल्याचा संशय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताचा भांडाफोड. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.